SIP एक असं टूल जे तुम्हाला अगदी सिस्टमॅटिक पद्धतीनं करोडपती बनवू शकतं. तुम्ही या व्हिडिओवर क्लिक केलंय म्हणजे तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट जर्नीला एक चांगली सुरुवात करताय. अनेकांना SIP बद्दल थोडीफार माहिती असते, परंतु ती सुरू कशी करायची याची फारशी माहिती नसते. SIP वर अनेक व्हिडिओ पैसा पाणीनं पब्लिश केले आहेत. त्याच्या लिंक्स आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत. आज मात्र आपण ग्रो हे ॲप वापरून SIP कशी सुरू करायची याची सविस्तर प्रोसेस पाहणार आहोत. ते सुद्धा लाईव्ह डेमो सोबत. म्युच्युअल फंड कसे फिल्टर करायचे इथपासून ते SIP अमाऊंट पे करण्यापर्यंतच्या सगळ्या प्रोसेस तुम्हाला या लाईव्ह डेमोच्या माध्यमातून आम्ही दाखवणार आहोत. शिवाय म्युच्युअल फंड कसे अॅनालाइज करायचे ते सुद्धा मी थोडक्यात सांगणार आहे. जो पार्ट तुम्हाला माहिती आहे तो तुम्ही स्किप करू शकता. बाकी चॅनेलला यासाठी नक्की सबस्क्राईब करा, कारण असे व्हिडिओ मराठीमध्ये सहसा पाहायला मिळत नाहीत. तसेच व्हिडिओ बनवताना आम्हाला प्रचंड रिसर्च करायला लागतो. त्याला दाद म्हणून तुम्ही नक्की आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मग ग्रो ॲपवर SIP कशी सुरू करायची ते पाहूयात. ग्रो ॲपमध्ये तुमचं ऑलरेडी अकाउंट आहे असं आपण समजूयात. म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी डीमॅट अकाउंटची गरज नसते. तुम्हाला फक्त ग्रोमध्ये साइन इन करून बँक डिटेल्स ऍड करायला लागतील. ॲप ओपन केलं की बॉटमला स्टॉक्स, म्युच्युअल फंड्स आणि पे असे 3 टॅब्स आहेत. त्यातील म्युच्युअल फंड्स या टॅबमध्ये आपल्याला जायचंय. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती एक्सप्लोर, डॅशबोर्ड, SIPs आणि वॉच लिस्ट असे 4 ऑप्शन्स दिसतील. यातील एक्सप्लोर ऑप्शनमध्ये आता आपण आहोत. इथे सगळ्यात वर तुम्हाला पॉप्युलर फंड्स दिसतील. ग्रो प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक लोकांनी पसंती दिलेले हे फंड्स आहेत. पॉप्युलर फंड्सच्या पुढे ऑल म्युच्युअल फंड्स असा ऑप्शन दिसतोय. त्यावर क्लिक केलं की आपल्याला सगळ्या म्युच्युअल फंडांची लिस्ट दिसते. उजव्या बाजूला प्रत्येक फंडाचे 3 इयर्स रिटर्न्स दिलेले आहेत. आपण आपल्या रिक्वायरमेंट नुसार ही लिस्ट फिल्टर करू शकतो किंवा सॉर्ट करू शकतो. फिल्टरवर क्लिक केल्यानंतर 6 प्रकारचे फिल्टर दिसतील. पहिला आहे AMC. म्युच्युअल फंड्स मॅनेज करणाऱ्या कंपन्यांना AMC म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी असं म्हणतात. सध्या भारतामध्ये 44 रजिस्टर्ड AMC आहेत. त्यापैकी तुम्हाला ट्रस्टेबल वाटणाऱ्या AMC चे फंड तुम्ही निवडू शकता. सध्या आपण सगळ्याच AMC चे फंड पाहतोय. दुसरा फिल्टर आहे कॅटेगरी. इथे म्युच्युअल फंडांच्या कॅटेगरी दिलेल्या आहेत. यातील इक्विटी कॅटेगरीमध्ये आपण सिलेक्ट करणार आहोत. म्युच्युअल फंडांच्या कॅटेगरी बद्दल एक सविस्तर व्हिडिओ पैसा पाणीवर उपलब्ध आहे. त्याची लिंक तुम्हाला आय बटन आणि डिस्क्रिप्शन मध्ये मिळेलच. हा व्हिडिओ संपल्यानंतर तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा. तिसरा फिल्टर आहे रेटिंग. इथे आपण 4 किंवा त्यापेक्षा जास्त रेटिंग असलेल्या फंडांना प्रेफरन्स देणार आहोत. त्यानंतर रिस्क मध्ये तुमच्या रिस्क कॅपॅसिटीनुसार फंड्स तुम्हाला निवडता येतील. इथे आपण मॉडरेट आणि मॉडरेटली हाय हे 2 फिल्टर सिलेक्ट करूयात. अवेलेबल टू इन्व्हेस्ट मध्ये SIP आणि वन टाइम असे 2 ऑप्शन तुम्हाला दिसतील. तुम्ही दर महिन्याला थोडे पैसे गुंतवणार असाल तर SIP वर क्लिक करा. SIP बद्दल सविस्तर माहिती देणाऱ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला आय बटन आणि डिस्क्रिप्शन वर मिळेल. शेवटी तुम्हाला कोणत्या निकषानुसार फंड सॉर्ट करायचे आहेत त्याचे 3 ऑप्शन दिसतील. तिसऱ्या ऑप्शनवर जर तुम्ही क्लिक केलं तर मागील 3 वर्षामध्ये जास्त रिटर्न्स असलेले फंड आपल्याला वर दिसतील. सगळे फिल्टर अप्लाय केल्यानंतर आता आपल्याला आपल्या रिक्वायरमेंटनुसार फंड दिसतील. इथे आपल्याला 6 फंड दिसत आहेत. त्यातील एक स्कीम सिलेक्ट करून तुम्ही डिटेलमध्ये अनालिसिस करू शकता. फंडाचं थोडक्यात अनालिसिस कसं करायचं ते आपण पुढे पाहूयात. खाली तुम्हाला काही कलेक्शन्स दिसत असतील, जसं की हाय रिटर्न्स. यामध्ये सगळ्यात जास्त रिटर्न देणारे फंड आहेत. SIP विथ 500 मध्ये 500 रुपयांपासून SIP सुरू होऊ शकणारे फंड्स दिलेले आहेत. टॅक्स सेव्हिंग मध्ये ELSS फंड्स आहेत. या फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर सेक्शन 80C नुसार टॅक्सेबल अमाउंट मध्ये तुम्हाला डिडक्शन मिळतं. अशाच प्रकारे इथे लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंडांचे देखील कलेक्शन आहे. त्याच्या खाली क्विक ऍक्सेस मध्ये इम्पोर्ट फंड हा सुद्धा ऑप्शन आहे. तुम्हाला दुसऱ्या एखाद्या प्लॅटफॉर्मवरचे फंड्स ग्रो मध्ये जर इम्पोर्ट करायचे असतील तर त्यासाठी हा ऑप्शन आहे. NFO लाईव्ह मध्ये नवीन येणारे फंड्स आहेत. कंपेअर फंड्स मध्ये तुम्ही 2 म्युच्युअल फंडांची कंपॅरिझन करू शकता. त्यानंतर SIP कॅल्क्युलेटर आहे जे तुम्ही तुमचे रिटर्न्स कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरू शकता. व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यामध्ये SIP कशी करायची ते आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी फंडांचं अनालिसिस कसं करायचं ते पाहूयात. तुम्ही जर ऑलरेडी रिसर्च करून म्युच्युअल फंड निवडला असेल तर वर दिसणाऱ्या सर्च बार मध्ये डायरेक्टली त्याचं नाव सर्च करा. इथे आपण ॲक्सिस स्मॉल कॅप फंड हा फंड निवडूयात. यावर क्लिक केलं की फंडाच्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला दिसतील. हा व्हेरी हाय रिस्क फंड आहे इथं सांगितलेला आहे. त्यानंतर हा इक्विटी म्युच्युअल फंड आहे, म्हणजे फंडाचे जास्तीत जास्त कॅपिटल स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट केलं जातं. तसेच हा स्मॉल कॅप कॅटेगरीचा फंड आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे. इथे फंडाच्या NAV चा चार्ट आपल्याला दिसतोय. मागील 3 वर्षामध्ये फंडाचे रिटर्न
रिटर्न्स 31% जास्त राहिले आहेत. आपण इथे 5 वर्षाचे रिटर्न्स आणि ऑल टाइम रिटर्न्स सुद्धा पाहू शकतो. ऑल टाइम रिटर्न जर पाहिले तर ते 25%हून जास्त आहेत. त्याखाली फंडाचा सध्याचा NAV म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू दिसत आहे. हे म्युच्युअल फंडाचं एक युनिट असतं ज्याची व्हॅल्यू स्टॉक सारखीच कमी जास्त होत असते. फंडाला 5 स्टार रेटिंग आहे. मिनिमम SIP अमाउंट ₹100 दिलेली आहे. म्हणजे या फंडामध्ये SIP सुरू करायची असेल तर मिनिमम ₹100 तुम्ही सुरू करू शकता. फंड साईज 17,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. यालाच AUM म्हणजेच ॲसेट अंडर मॅनेजमेंट असं सुद्धा म्हटलं जातं. इथे रिटर्न्स कॅल्क्युलेटर दिलेलं आहे. त्यावर तुम्हाला आतापर्यंत किती रिटर्न्स मिळू शकले असते ते लक्षात येईल. समजा तुम्ही महिन्याला ₹5,000 SIP केली असती तर 3 वर्षामध्ये तुम्ही ₹1,80,000 इन्व्हेस्ट केले असते. या फंडाच्या मागील 3 वर्षांच्या रिटर्ननुसार तुमची अमाउंट ₹2,60,000पेक्षा जास्त झाली असते. अशा प्रकारे वेगवेगळ्या अमाउंट आणि टाइम पिरियडसाठी हे तुम्हाला चेक करता येईल. पण हे भूतकाळातील रिटर्न्स आहेत. यावरून आपण फंडाचा भविष्य काळातील परफॉर्मन्स कसा असेल हे ठरवू शकत नाही. या फंडामध्ये एकूण 87 होल्डिंग्ज आहेत म्हणजे 87 स्टॉक्स आहेत. त्याची लिस्ट आपल्याला इथे दिसते. नारायण हृदयालया या स्टॉकमध्ये फंडाची सगळ्यात जास्त म्हणजे 4.5% गुंतवणूक आहे. अशा प्रकारे प्रत्येक स्टॉकमध्ये किती टक्के कॅपिटल इन्व्हेस्ट केलं आहे याची सगळी लिस्ट आपल्याला इथे दिसते. खाली रिटर्न्स अँड रँकिंग मध्ये फंडाचे रिटर्न्स त्याच्या कॅटेगरीमधील इतर फंडांच्या ॲव्हरेज रिटर्न्स बरोबर कम्पेअर केलेले आहेत. त्यानुसार फंडाची रँकिंग सुद्धा दिलेली आहे. मागील एका वर्षात फंड 23 नंबर रँकिंगला आहे. या कॅटेगरीमध्ये अजून कोणते फंड आहेत ते आपल्याला पियर कंपॅरिझन मध्ये दिसेल. स्मॉल कॅप कॅटेगरीमधील प्रत्येक फंडाचे रिटर्न्स इथे दिलेले आहेत. त्याखाली फंडाचा एक्सपेन्स रेशो, एक्झिट लोड आणि टॅक्स हे सगळं दिलेलं आहे. 0.52 इतका फंडाचा एक्सपेन्स रेशो आहे. 12 महिन्यांच्या आत तर 10% जास्त अमाउंट जर तुम्ही काढली तर 1% एक्झिट लोड आहे. त्यानंतर स्टॅम्प ड्युटी आणि रिटर्न्सवर किती टॅक्स लागू शकतो ते सुद्धा दिलेलं आहे. स्टॅम्प ड्युटी कंपल्सरी 0.005% एवढी आहे. 1 वर्षानंतर जर तुमचे रिटर्न्स प्रत्येक वर्षाला 1 लाखापेक्षा जास्त असतील तर 10% लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स त्यावर लागू होईल. 1 वर्षाच्या आधी अमाउंट जर तुम्ही रिडीम केली तर मात्र 15% टॅक्स तुम्हाला द्यावा लागेल. खाली फंड मॅनेजमेंटमध्ये या फंडाचे मॅनेजर कोण आहेत ते सुद्धा दिलेलं आहे. इथे 3 फंड मॅनेजर दिसत आहेत. त्यांचा एक्सपिरियन्स आणि बाकी डिटेल्स तुम्हाला व्ह्यू डिटेल्सवर क्लिक करून चेक करता येतील. त्याच्या खाली ॲक्सिस म्युच्युअल फंड या फंड हाऊसची डिटेल माहिती तुम्हाला दिलेली आहे. त्याच्या खाली या फंड हाऊसमधील इतर फंडांची लिस्ट सुद्धा दिलेली आहे. आणि शेवटी आपण जो फंड पाहतोय त्याचे प्रोज अँड कॉन्स आहेत. प्रोज पाहायचे झाले तर या फंडाचे मागील 5 आणि 10 वर्षाचे अॅन्युअलाइज रिटर्न्स या कॅटेगरीमधील इतर फंडांच्या ॲव्हरेजपेक्षा चांगले आहेत. तसेच 0.52 हा एक्सपेन्स रेशो तुलनेनं कमी आहे. कॉन्स मध्ये पाहायचं झालं तर मागील 1 वर्षाचे अॅन्युअलाइज रिटर्न्स हे कॅटेगरी ॲव्हरेजपेक्षा कमी आहेत. हा फंड आपण फक्त उदाहरणासाठी घेतलेला आहे. हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाहीये. तुम्हाला स्वतःचा अभ्यास करायचा आहे आणि मगच गुंतवणुकीसाठी फंड निवडायचा आहे. चला तर आता थेट SIP सुरू कशी करायची त्याकडे जाऊया. आपण ॲक्सिस स्मॉल कॅप फंड SIP साठी निवडला आहे. बॉटमला 1 टाइम आणि स्टार्ट SIP असे 2 ऑप्शन्स तुम्हाला दिसत आहेत. तुम्हाला जर एकदाच मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट करायची असेल तर 1 टाइम वर क्लिक करा आणि ते तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. सध्या आपण SIP बद्दल बोलत आहोत त्यामुळे आपण स्टार्ट SIP हा पर्याय निवडूया. आता इथे तुम्हाला SIP अमाऊंट टाकायची. मिनिमम SIP अमाऊंट ₹100 आहे. त्यामुळं आपण 100 अमाऊंट इथे एंटर करूयात. त्यानंतर SIP डेट म्हणजे महिन्याच्या कोणत्या तारखेला तुम्ही पैसे पे करू शकता ती डेट तुम्हाला निवडायला लागेल. शक्यतो तुमची सॅलरी ज्या दिवशी येईल ती डेट किंवा त्यानंतरची लगेचची डेट तुम्ही निवडू शकता. आता आपण इथे 10 तारीख सिलेक्ट करूयात म्हणजे प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला आपल्या अकाउंटमधनं SIP साठी पैसे कट होतील. तुम्ही अकाउंट ओपनिंगच्या वेळी जे बँक अकाउंट ऍड केलं तेच तुम्हाला इथे दिसतंय का ते एकदा चेक करा. इथे फोन पेचा UPI ID आणि त्यासोबत SBI अकाउंट लिंक केलेलं आहे. आता स्टार्ट SIP वर क्लिक केलं की OTPचं पेज ओपन होईल. इथे तुमच्या नंबरवर किंवा ईमेलवर आलेला OTP तुम्हाला एंटर करायला लागेल. OTP कन्फर्म केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट UPI ॲपवर रिडायरेक्ट केलं जाईल. इथे इंडियन क्लिअरिंग कॉर्पोरेशन कडनं ₹100 पेमेंट रिक्वेस्ट तुम्हाला आलेली दिसते. पे करायच्या आधी इथं जे बँक अकाउंट दिसतंय तेच तुमच्या ग्रो अकाउंटला लिंक आहे का ते पुन्हा एकदा चेक करा. नसेल तर जे बँक अकाउंट लिंक आहे ते सिलेक्ट करा आणि अमाऊंट पे करा. इथे SBIचंच अकाउंट दिसतंय जे ग्रो ॲपला लिंक्ड आहे त्यामुळं आपण ही अमाऊंट याच अकाउंटवरनं पे करणार आहोत. UPI पिन टाकून आपण पेमेंट केलं की आपण पुन्हा ग्रो ॲपवर येऊ. इथे सेटअप सक्सेसफुल असं दिसतंय त्यामुळे डन वर क्लिक करूयात. आता आपण डॅशबोर्डवर आलेलो आहोत.
ऑर्डर्स मध्ये ही ऑर्डर इन प्रोग्रेस आहे असं दिसतंय. फंड हाऊस कडनं ही ऑर्डर अजून अप्रूव्ह झालेली नाही. या सर्व प्रोसेसला 1-2 दिवस लागू शकतात. त्यानंतर तुम्हाला तुमच्या अमाऊंट नुसार युनिट्स अलोकेट होतील. ज्या दिवशी ऑर्डर प्लेस केली आहे त्या दिवसाच्या NAV नुसारच तुम्हाला युनिट्स मिळतील. आज ऑर्डर प्लेस केली म्हणजे आजच तुम्हाला फंडाची युनिट्स मिळतील असं होत नाही. त्यासाठी कदाचित 1-2 दिवसाची वाट पाहायला लागते. जेव्हा तुम्हाला युनिट्स अलॉट होतील तेव्हा डॅशबोर्डवर तुम्हाला ही SIP चालू झाल्याचं लक्षात येईल. अशा प्रकारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं SIP चालू करू शकता. तुमच्या ज्या काही SIP असतील त्या SIP टॅबमध्ये तुम्हाला दिसतील. बाकी वॉचलिस्टमध्ये तुम्ही आणखी फंड्स ऍड करून ठेवू शकता. तुम्हाला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा ही सिंपल प्रोसेस पुन्हा एकदा करून तुम्ही SIP स्टार्ट करू शकता. बाकी SIP बद्दल तुम्हाला काही जरी शंका असली तर लगेच कमेंटमध्ये लिहा. आम्ही त्याचं उत्तर देण्याचा भरपूर प्रयत्न करू. अशाच रिसर्चफुल व्हिडिओला तुमच्याकडनं एक फी आकारली जाते, ती म्हणजे आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करणं आणि तो व्हिडिओ शेअर करणं. ते काम तुम्ही नक्की करा. म्युच्युअल फंड्स SIP रिलेटेड माहिती देणारे भरपूर व्हिडिओ आमच्या चॅनेलवर उपलब्ध आहेत. काही व्हिडिओच्या लिंक्स आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेले आहेत. हे सगळे कामाचे व्हिडिओ आहेत, त्यामुळे ते नक्की चेक करा. सध्यासाठी इथेच थांबूयात. पाहत रहा पैसा पाणी.